बऱ्याच वेळा आपल्या तक्रारी असतात की आमची मुलं जेवणच करत नाहीत. कितीही आवडीचा पदार्थ बनवला तरी खात नाहीत. शाळेत दिलेला टिफिन पण जसाच्या तसाच परत आणतात. काय करावे काही सुचत नाही. याची दोन महत्त्वाची कारणे असू शकतात. एक, जंत झाली असल्यास किंवा दोन, जेवणात अरुची झाली असल्यास. आपण लक्षणे ओळखून इलाज करावा. जंतांची लक्षणे दिसत आहेत की अरुची वाटत आहे. आहाराबद्दल अनिच्छा निर्माण होणे किंवा तिटकारा वाटणे याला अरुची असे म्हणतात. अरुचीची अवस्था जडल्यावर आहार कितीही स्वादिष्ट असला तरी तो बेचव वाटतो. मनपसंत आहार देखील आवडत नाही. खाण्याची इच्छाच होत नाही. थोडक्यात समोर भरलेले ताट असतानाही भोजन करण्याची इच्छा होत नाही. ही मंदाग्नीची खूण आहे. अशा स्थितीत शरीरात एवढा अन्नरस जमलेला असतो की जठराग्नीचे कार्य एकदम बंद पडते. नंतर जठराग्नी थोडा देखील आहार स्वीकारत नाही. मग अशा वेळी काय करावे? तर आल्याचा छोटासा तुकडा घेऊन त्यावर थोडंसं काळं मीठ आणि लिंबू पिळावं व तो तुकडा चघळावा किंवा इलायची खावी किंवा चिंच पाण्यात भिजवून त्यात पाण्यात वेलची, साखर, थोडीशी मिरीपूड घालून सरबत बनवावं, ते प्यावं. चिंचेऐवजी तुम्ही लिंबू किंवा डाळिंबाच्या रसात सुद्धा सरबत बनवू शकता.